मोठमोठे खड्डे पडले आहेत। खड्डे बुंजवण्यासाठी डांबराचा वापर करण्यात येत असून या अपूर्ण कामामुळे जनतेच्या जीवाशी खेळ चालू आहे। ठेका मिळालेल्या निर्मल इन्फ्रा बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे। अपघातांची संख्या वाढत असून प्रशासन आणि सरकार मात्र अजूनही उपाययोजना करताना दिसत नाही। तर महामार्गावर ठिकठिकाणी बॅरिगेड्स अस्ताव्यस्त पडलेले आहेत। तसेच सूचना फलक गायब असल्यामुळे वाहन चालकांसाठी हा महामार्ग अपघातांचे निमंत्रण ठरत आहे। अपघाती मृतांमध्ये वाढ झाल्याने चालक आणि प्रवासी या परिस्थितीमुळे त्रस्त झाले आहेत। महामार्गावरील या समस्येबद्दल प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले असल्याची टीका केली जात आहे। सेवा रस्त्यांची दुरवस्था देखील अत्यंत चिंताजनक आहे। तर सरकारकडून समस्येची पाहणी करण्यासाठी दौरे सुरू असले तरी अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही। अपघातांमध्ये बळी पडलेल्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न अद्याप अनुत्तीर्ण आहे। सरकारने तातडीने यावर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे। तर मुंबई अहमदाबाद महामार्गावरील रस्त्यांची बिकट अवस्था, ठेकेदार कंपनीच्या कामातील उणीवा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, असे एकलव्य आदिवासी क्रांती दलचे पालघर जिल्हा सचिव सत्येंद्र मातेरा म्हणाले। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, सारोटी।